प्रशांत डिक्करला 2 दिवसांची पोलीस कोठडी। डिक्करांचा कोठडीत मुक्काम वाढला। शेतकऱ्यांनी खंडणी उकळण्यासंदर्भात शुक्रवारी तक्रार नोंदवल्यानंतर शेतकरी संघटनेचे नेते प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात शेगाव पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल करून त्यांना लगेच अटक करण्यात आली। शनिवारी त्यांना शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर पोलिसांनी हजर केला असता न्यायालयाने त्यांना 2 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। त्यामुळे डिक्करांचा पोलीस कोठडीत मुक्काम आणखी वाढला। बुलढाणा जिल्ह्यातील जिगाव या प्रकल्पासाठी बाधित गाव नवीन ठिकाणी बसवण्यासाठी गावठाण क्षेत्राकरता शासनाने शेतकऱ्यांच्या शेती घेतल्या। त्यासाठी मोबदला शेतकऱ्यांना दिला जाणार आहे। मात्र हा मोबदला प्रति हेक्टर 40 लाख रुपये मिळवून देतो असा आमिष दाखवून शेतकऱ्यांकडून लाखो रुपये उकळल्याचा आरोप करत आणखीन पैशासाठी शेतकरी नेते प्रशांत डिक्कर हे त्रास देत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी करीत शुक्रवारी शेगाव येथील जिगाव प्रकल्पाअंतर्गत शेतकरी व अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रशांत डिक्कर यांना शेतकऱ्यांनी लोटपाट करीत बैठकीतून हाकलून लावण्याचा प्रकार समोर आला होता। दरम्यान संग्रामपूर तालुक्यातील हिंगणा कवठळे या गावाच्या सरपंचा पुष्पा संदीप मोरखडे यांनी याबाबत शेगाव शहर पोलिसात तक्रार नोंदवली। यावरून प्रशांत डिक्कर यांच्या विरोधात खंडणीसह विविध कलमान्वये गुन्हे दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती। शुक्रवारी रात्रभर पोलीस कोठडीत ठेवल्यानंतर शेगाव पोलिसांनी आज शनिवारी निक्कर यांना दुपारी शेगाव येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयासमोर हजर केलं होतं। यावेळी सरकारी पक्ष आणि बचाव पक्षाकडून आर्ग्युमेंट झाल्यानंतर न्यायालयाने डिक्कर यांना 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिलेत। मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर करणार असल्याचं ठाणेदार नितीन पाटील यांनी सांगितलंय। माझ्याकडे तक्रार देतो। आपली तक्रार आपला सरळ बाकी विषय आटला। शेती भेटीन काय? आम्ही भूमीहून झालो ना, आम्हाला लेकरं भाकरी देतील काय? आम्ही वावराला पैसा भाऊ मी तुमच्या फाट्यावर तुमच्या पाया लागलो। भाऊ मी तुमच्या पाया लागलो फाट्यावर। शेतकऱ्यांच्या खंडणीच्या गुन्ह्यातील आरोपींना प्रशांत डिक्कर यांना न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने 2 दिवसाची कोठडी दिलेली आहे। या कोठडीमध्ये अजून काही तपासाचा भाग होऊ शकतो। तसेच इथून पुढेही तपास सुरू राहील। आजही काही शेतकऱ्यांनी निवेदन दिलेली आहे, त्याप्रमाणे तपास सुरू राहील। न्यायालयात केव्हा त्यांना हजर करणार आहे? पुढे मंगळवारी 25 तारखेला पुन्हा हजर करणार आहे। लोकनायक न्यूज